स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांसाठी आता तुम्ही तयारी सुरू केली का? काय आढावा मी काल पहिल्यांदा आलो, आता सुरू करू, जिंकणार, सोडणार नाही. पुन्हा एकदा उपोषणाला बसले. मनोज जरांगे हा? पुन्हा एकदा पुन्हा उपोषणाला एकदा बसले. उपोषणाला बसले. कसं आहे की ज्या ज्या मागण्या त्या वेळेला ते मांडतात. परवा एक मोठी मागणी मान्य झाली, ती तुमच्या निमित्ताने पुन्हा एकदा मांडतो. 1800 विद्यार्थी असे होते की ज्यांनी केंद्राच्या EWS सर्टिफिकेटवर ॲडमिशन घेतलं. ते चालत नाही, कारण केंद्रामध्ये EWS अजून आहे, पण महाराष्ट्रामध्ये आपण मराठा समाजाला वेगळं जातीचं आरक्षण दिल्यानंतर SC BC मग तुम्हाला EWSमध्ये राहता येत नाही. हा काय ते SCला राहता येत नाही, STला राहता येत नाही, OBCला राहता येत नाही, तसं SC BC राहता येत नाही. आता हे लक्षात न आल्यामुळे 1800 मुलांनी केंद्राच्या EWSच्या सर्टिफिकेटवर ॲडमिशन घेतलं आणि मग ती ॲडमिशन कॅन्सल होण्याची वेळ आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाने आउट ऑफ द वे जाऊन परवा निर्णय केला की या वर्षापुरतं तेच सर्टिफिकेट ग्राह्य मानून, पुढच्या वर्षी नाही, या वर्षापुरतं ते सर्टिफिकेट ग्राह्य म्हणून सगळ्यांची ॲडमिशन व्हॅलिड केली. आता मागणी मांडा, चर्चा करा, त्यातून सोल्युशन निघेल. त्यामुळे वारंवार माननीय मनोजदादा जरांगे पाटलांना माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता थोडं मुंबईत येणं, शिष्टमंडळाने येणं, निवेदनाच्या आधारे येणं, चर्चेला बसणं, बऱ्याच वेळेला प्रश्नांची कायदेशीर बाजू माहिती असणारे बरोबर आणणं, असं करायला लागेल. त्यातून समाजाचे प्रश्न संपतील. पण उपोषण करणं, धरणं धरणं हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे. मध्ये नाराजी नाट्य आहे. पालकमंत्री या पक्षाला कमी मिळाले, त्या पक्षाला जास्त मिळाले. जिवंत माणसांनाच एखादी गोष्ट आवडते आणि नावडते. ज्याच्यामध्ये जीव नाही आहे त्याला इच्छाच नसते. त्यामुळे जिवंत माणसामध्ये अशा प्रकारचे रुसवे फुगवे हे कुटुंबात सुद्धा होतात आणि मग कुटुंबामधले रुसवे फुगवे जसं कुटुंब प्रमुख बसून संपवतो, तसे आमचे कुटुंब प्रमुख हे दावोसला गेले होते, काल आलेले आहेत आणि ते इतके सक्षम कुटुंब प्रमुख आहेत, त्यांना इतका रिस्पेक्ट आहे की ते बसवून हा प्रश्न संपवतो. दादा, मनोज जरांगे पुन्हा एकदा पण धनंजय मुंडेच्या बाबतीत होत नाही तेवढं मोठा प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत. त्यांना जर असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील. परंतु अजूनही पोलीस यंत्रणा, आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही, म्हणजे अगदी SIT नेमण्यापासून, निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यापासून, या सगळ्यांना मोका लावण्यापासून, ज्याला मोका लावण्यापासून, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक एक टप्पा चालला आहे ना पुढे, काय असमाधानकारक आहे. त्यामुळे करतील ना. माझं असं मत आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या वेळेला इतक्या उच्च स्तरावर चौकशी सुरू आहे त्यावेळेला वारंवार उलटसुलट बातम्या येण्यातून ती जी इन्क्वायरी आहे ती हॅम्पर होते. माझी विनंती, पालकमंत्री झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच महिन्यामध्ये संविधान घटना तयार करण्यासाठी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती तयार झाली. जगभरातल्या स्वातंत्र्य मिळालेल्या अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून 26 नोव्हेंबर 1949 साली हे प्रारूप हे माननीय पंतप्रधानांना सादर केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950ला त्या घटनेप्रमाणे देशभराचा कारभार वर्किंग सुरू झालं. त्यामुळे 76वा प्रजासत्ताक दिन आहे. त्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुमच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. ड्रग्सच्या संदर्भात 10,000 रुपये जत तालुक्यामध्ये दुष्काळामुळे पिण्याचं व शेतीचं पाणी पुरेसं न मिळण्यामुळे मध्यंतरी 2 वर्षापूर्वी तिथले नागरिक ह्या मनस्थितीत होते की आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही. त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजींनी ताबडतोब टेंभूचं आणि ह्या सगळ्या स्कीमचं पाणी पोचवण्यासाठी एक मोठी योजना घोषित केली आणि त्या योजनेचं जत तालुक्यातल्या प्रत्येक शेतापर्यंत तलाव आणि तलावाच्या माध्यमातून, नलिकांच्या माध्यमातून शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे जवळजवळ 60% पूर्ण झालेलं आहे.
आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल. आणि पाणी हा आता आपल्या जिल्ह्याचा प्रॉब्लेम राहिला नाही. ठिकठिकाणी MSEBीचं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर लवकर पूर्ण होणं आणि हे पाणी नलिकांच्या माध्यमातून शेतापर्यंत जाणं हा लवकरात लवकर आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण करण्याचा विषय आहे. जत तालुका असा थोडासा संत्रस्त होता, दुष्काळामुळे मागे राहिला होता, म्हणून माझ्या भाषणामध्ये शेवटचा अख्खा पॅराग्राफ मी जतवर खर्च केला. या विषयामध्ये त्याच्यावर नियंत्रण, त्याचा नायनाट, त्याचं नष्टीकरण यासाठी मी पुण्यातही, कोल्हापुरातही, महाराष्ट्रातही आणि आता पालकमंत्री म्हणून सांगलीमध्ये खूप आक्रमक आहे. वेळ पडली तर मी रस्त्यावर उतरेन, ती वेळ येणार नाही. पण फार मोठा साठा काही दिवसांपूर्वी इथे सापडला, त्यामुळे अधिकारी जे आहेत शिंदे त्यांनाही मी माझ्या वतीने एक कॅडबरी हे माध्यम आहे, प्रेमाचं सन्मानाचं प्रतीक आहे, ते देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अशी घोषणा केली की जे जे ड्रग्जसंबंधी माहिती देतील आणि जी माहिती बरोबर ठरेल, ज्या माहितीच्या आधारे धाड पडेल, ज्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त होईल, त्या माहिती देणाऱ्याला माझ्या सॅलरी अकाउंटमधून मी 10,000 रुपये देईन. दर सोमवारी तर मी आता येणारच आहे, तर त्या आठवड्यातले चेक त्या आठवड्यात देऊ, कशा चेकबुकवर घेऊन येणार आहे. दर सोमवारी आपला दरबार असणार आहे. मोठी अडचण काही आली नाही, समजा एखाद्या आठवड्यात कॅबिनेट आठवड्यातून एकदा येणं हे चुकणार नाही. क्रम मी असा ठरवतो आहे की मंगळवार बुधवार कॅबिनेट आणि अलाइड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आढावा बैठका, बुधवार गुरुवार शुक्रवार प्रामुख्याने मी पुण्याचा आमदार असल्यामुळे पुण्यात राहणं, आणि सोमवारी न चुकता आणि काही नागरिकांच्या कार्यक्रमासाठी आदला दिवस रविवारसुद्धा मी येणार आहे. काही निमित्ताने तो सोमवार चुकला बुधवार करू, बुधवार चुकला तर शनिवार करू. नाही, याला असं आहे की लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये एक महिन्याची आचारसंहितेच्या काळामध्ये एकही विकासाचं काम करता येत नाही. त्यामुळे हा निधी खर्च झाला नाही, परंतु त्याची कामं लिहिली गेलेली आहेत, त्याच्या एका अर्थाने प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत, त्याच्या वर्क ऑर्डरही बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामुळे जानेवारीच्या अखेरीस आपण बोलत असलो तरी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हा सगळा निधी खर्च होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.